हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ श्री सुधींद्र तीर्थ श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. युद्ध भूमींतू रब्बिल अर्जुनाक युद्ध कोरकानव ताणे मळेलकत्तिरता गेल मोह दूर जावो म्हणून सांगून कृष्ण उपदेश दित्तरस हक्काच्या मी गीत उपदेश मिळेले इक्र अध्याय हंतो जाल्ले कृष्णाले एक विशेष ज्ञान कळली नंतर विभूती कळली नंतर अर्जुनाक कृष्णाक तगेले व्याप्त रूप पळोवका म्हूण आशता. कृष्णाले मागता कृष्ण ताका विराट स्वरूप दाखयता आनी मात्र न्ही हाका दिव्य चक्षुय दिता. ते पळयले नंतर अर्जुन म्हगेले मोह पुरे गेल्ले कृष्णा म्हाका तूं कसो म्हूण कळ्ळें सर्वय सांगता आनी हांव म्हगेले तुगेले सुरवेचे रूप म्हाका दाखय म्हणून सांगले. आतां अध्यात्म चिंतन कसल कतीर जावका म्हूण म्हणल्यार मनाक शांती देवाल विशीं एक अध्ययन कोरका जाल्यार वैराग्य जावका जाता. हें अध्यात्म चिंतने निमती मेळटे त्याची रागद्वेष विशयासक्ती हाजी निमती केन्नाय आशेची कळवा त्या जाय ह्या जाय पळय. आतां अर्जुनाला न्ही धृतराष्ट्राल चेडवाल मध्ये न्ही पांडवांक युद्ध कसं कतीर खाली हस्तिनावती वयचे आशे निमती न्हय तशी जाल्यार हांगा अर्जुनाक युद्ध करयसिता कृष्ण जाल्यार कशी अध्यात्म संदेश दिवनूची युद्ध करयसिता. आमकां लौकीक जनाक हें एक आस्ती कतीर युद्ध म्हूण दिसता जाल्यार तें युद्ध न्हय धर्मयुद्ध कळ्ळें. धर्मयुद्ध धर्मा खातीर युद्ध असल्या आत्तां तांतूय घर घरांतू जाती बाबावाल झगडो आस्ती आनम नाका हे पुरे तशें जाल्यार हें पुरे समजावका जाल्यार सुरवेक आमकां गीता चिंतना घर घरांतू आतां जावका जाता. हे कृष्णान विश्वरूप दाखयलें कळ्ळें. आतां अर्जुनाक भक्ती तागेल वैरायली कृष्णानय तोंडसोण सांगला भक्त्या तूं अनन्य शक्ती आ म्हणून म्हळ्यार कोण म्हाका अनन्य भक्ती करता तांकां मात्र हांव मेळटा. तसले ताणें भक्ती विचारो प्रस्तुत केला न्हय तरी भक्ती ज्या आस पुरजनकूस म्हाका भक्तीस तुका भक्तीस जाल्यार मोक्ष कारण जेवची भक्ती कशी आसूं का हें आतां अर्जुन प्रश्न करता. कृष्ण त्याची भक्तीक त्या प्रश्नेक उत्तर दिता. तेंची हे भक्ती योगाचे विशय कळवा. आतां कसं गोतस्वे मोक्ष म्हळ्यार कसले म्हणून सुरवेक जनन मरण नत्तिलेच एक स्थिती मोक्ष म्हळ्यार पळय शाश्वत फलते. हांगा ब्रह्मादी देवतेनी समेत आमी पुरे अशाश्वतची म्हणटना अशाश्वत जावन आसूचें ब्रह्मादी देवतेन समीत मोक्ष म्हळेले एक वर दिवचे जायना. तशी पळय हिरण्यकशिपू हिरण्याक्षू रावण कुंभकर्ण आनी पुरे रुद्राक ब्रह्माक पुरे वलसायताची जाल्यार अवध्यत्व दिवचे जायना म्हणटो तो ब्रह्म इत्या म्हळ्यार आवची नाश आशिल्लो म्हणटा नाशनातील स्थिती दिवका जाल्यार विष्णून मान दिवचे शिवाय मेज्जन जायना तें म्हणून जावं. तरी आत्तां श्रुतींत एक वाक्य आसा कसं न्ही म्हण श्रेयं वसाना अमृतत्व मायान भवंती सत्या समितामितद्रव म्हूण वेदांतो लक्ष्मी देवीन आतां देवाक उपासन केल्या मात्र मोक्ष म्हूण म्हणल्यार वेदांत हेंय एक उत्तर सांगला न्हय लक्ष्मी देवी उपासनेनी मोक्ष मेळटा म्हूण सांगून. तसल्यार तिवय देवाल बरी शाश्वत जावन आसूची देवाल बरी सकल संपत्ताक अभिमानी नीती म्हणटना तेणी मोक्ष दिवचे जायना मे म्हूण म्हळेले एक संशय अर्जुनाक येवनश्चा पुरो ह्यो आमगेल पुरे संशय जावनश्चा काही पुरो. ताजे खातीर
तो अर्जुन निमगिता कळवा लक्ष्मी देवीले उपासकाक मोक्षकी की तू म्हणली पळय सतत ध्यान योग कर्मयोगी ध्यान योगी जावन कोण मिगेल उपासना करता की तांनी तांकां मोक्ष दिता म्हणून तू सांगलें नव्हे दोन्हीन तू खंयचे सम एवं सततयुक्ता हे भक्ताः त्वां पर्युपासते ये च अपि अक्षरम अव्यक्तम तेषां के योगविक्तमाः सतत ध्यान योगी जेव्हा सतत कर्मयोगी जावन असूचे तुका उपासना करचे भक्त आणि लक्ष्मी देवी शरीर नाश आशिल्लीची तीक उपासना करचे भक्त दोग जाणांना तू कोणाक मोक्ष मेळटा जेव्हा मोक्षोपाय हे मोक्षोपाय गोतशे जन या दोन जनांना तो कोणाक आराधन करताची म्हूण कृष्ण भारी विस्तार जावन विशय सांगता पळय तो सांगता म्हाका कोण श्रद्धेन आराधन करतकी मय्या वेश्य मनोये माम नित्ययुक्ता उपासते नित्ययुक्ता म्हळ्यार आज पांय पडचे पांय सोडचे न्ही नित्ययुक्ता नित्यच कोण परमात्माक आराधन करताच की श्रद्धेन आराधन करता की तांकां मोक्ष मेळटा म्हूण कळ्ळें आनी सांगता तूं सांगल्या वरी आतां तसल्या रे लक्ष्मी लिमते आमकां मोक्ष मेळना म्हणून तिका अक्षर अव्यक्त म्हणून म्हणटात ना वय ती आमगेल्या म्हणके नश्वर शरीर आशिल्ली न्ही ती वय शाश्वत जावन आसूची तशें तिका अक्षर म्हणटाची अति सूक्ष्म ती तशी अनिर्देश्य कोणाकय ती खंय आस कसले इत्ते सामान्य जनाले ज्ञान आसा मी येना ती तशें जावन अव्यक्त मस्त अनंत गुण आशिल्ली देखून अचिंत्य आकाशाक अभिमानिनी देवते जाल्यार देखून कूटस्थ निर्विकार जावन आशिल्ली देखून तिका ध्रुव म्हणटाची कळ्ळें ए तू अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गम अचिंत्यम च कूटस्थम अचलम ध्रुवम म्हूण सांगून कृष्ण सांगता पळय म्हळ्यार तिकाय मोक्ष दिवका म्हणजे तिणें तिकाय अधिकार कोण दिवका कृष्णानची म्हळ्यार महाविष्णूनची तिका लक्ष्मी जावन तेदे व्हडले अधिकार स्थान मान पळय दिल्लेले देवानची म्हणटन तागेल चिंतन असल्या मान नमे लक्ष्मी उपासन सार्थक जाता तशी जाल्यार तो सांगता क्लेशः अधिकः तरः तेषां अव्यक्तासक्त चेतसाम कळ्ळें जाल्यार पळय लक्ष्मी चिंतन कोरका जाल्यार लक्ष्मी उपासना कोरका जाल्यार भारी कश्ट कय जाल्यार देवाल उपासनेक इंद्रिय निग्रह केल्यार जालें कळ्ळें सर्वत्र व्याप्त जावन आशिल्लें कळ्ळें सर्वत्र व्याप्त जावन आशिल्लें परमात्माक मोक्षा खातीर अनन्य जावन चिंती करून आसल्यार पळय लक्ष्मी परमात्माल चिंतन मना दवरून लक्ष्मी उपासना केल्यार मोक्ष साधन जाता जाल्यार बारीक क्लेशोदक तेषां त्या सुलभा विशय न्हय इत्या म्हळ्यार लक्ष्मी देवीला आराधन केल्ली म्हूण जाल्यार नाना संपत दिता ती त्या वेळार वाट चुकताची वय बे जाल्यार लक्ष्मी उपासना करून परमात्माक अर्पण केल्यार कळ्ळें तेदना परमात्मो आमकां मेळटा शिवाय लक्ष्मी उपासना करून लक्ष्मीन संपत दितना उपास बाह्य भोगादी कडेन आसक्ती जाल्यार जालें थंयक आमगेलें आराधना साधना राबलें कळ्ळें पळय हाके एक पुडी काणेस स्वयंवर लक्ष्मी स्वयंवर अमृतमथना वेळार जाता पळय त्या वेळार लक्ष्मी वारडिकोन घेवका म्हणून असुर दैत्य दानव तांणी लक्ष्मीक मस्त आमिश दिताच के कडेरी ती कोणाकय वारडिकोन घेना ती तांणी आनी आमकां ही मेळना म्हूण सांगून येताच जाल्यार देवते कळ्ळें आमगेल न्ही ही लक्ष्मी नारायणालयाची सोत्त ही ताका अर्पण करुया म्हणून तांणी लक्ष्मी दिक्कड पळोवच्या वचनीची परमात्माकाची सर्व समर्पण केलेलें देखून तांकां अमृत मेळ्ळें दैत्यां दानवांक अमृत मेळ्ळें ना न्हय आमी लौकीक कीर्ती संपत्तू यशस्सू जावका म्हणून कितले आसक्ती दवरताची कितले प्रयत्न करताची त्या परे पावताची जाल्यार पावन आमी परमात्मा विसरले म्हूण जाल्यार कळ्ळें आमी लौकीक जावन सुखार आसचें पुरो जाल्यार आध्यात्मीक जिवनांत आमी मुखार वचनाची जाल्यार परमात्माले निम्मी ती लक्ष्मीन आमकां हें दिवचें म्हूण म्हणल्यार जेवो लक्ष्मी केलेली पुजा निश्काम जावन परमात्माक अर्पण केल्यार मात्र लक्ष्मी उपासने फल मेळटा कळ्ळें मोक्ष मेळटा खंडीत परमात्मा सर्वोत्तम लक्ष्मी ब्रह्म रुद्रादी समीत तागेले परिवार म्हूण लेखल्यार आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार
सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मत्परा. सर्व कर्म परमात्मान आमगेल भितर रब्बून आमगेल करीन करयसुचे. सर्व ताका अर्पण म्हूण म्हणल्यार भावनेरी कोण परमात्माला उपासन करता की तांकां तेषाम अहम समृद्धरता मृत्यू संसार सागरात. हे जनन मरण म्हणलेले एक सागरा दुखून हांव तांकां उद्धार करता. म्हळ्यार एक व्हड सागरशी भवसागर म्हणटात तांतू भितर दुखून हांव बग्गी उद्धार करता. भवामी न चिरात पार्थ अचिरात पार्थ बग्गी हांव उद्धार करता तांकां म्हूण सांगून सांगता कृष्ण. तशें हांव तूं मेगेल वैरी मन दवरी मयेम मन आदत्स्व मयी बुद्धीम निवेशय. मेगेल वैरी तूं मन दवरी म्हाका उपासन करी. म्हाकाची अर्थ करून घेवचें म्हळ्यार मेगेल ज्ञान पावचें तसले प्रयत्न पुणी करी. त्या वेळार तूं मिगेले वटू आसता म्हाका पावता म्हूण सांगता आस. एकच वेळ थंय संशय येता कसो न्ही मन दवर म्हळ्यार तितलें सुलभ स्वे कृष्णा मन दवर मन चंचल नवें म्हूण सांगून आयल्यार तो सांगता कृष्ण ताजे खातीर एक दिसाचे दोनी दिसाचे विशय न्ही कळ्ळें. स्थिर मन मेगेल वयर दवरच्याक भारी कश्ट. तशें जावन अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तून धनंजय. अभ्यास कोरून 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 अभ्यास योग म्हणटाची. एक दीस न्ही दोन दीस न्ही नित्य बसचें ध्याना बसचें नित्य कोरून 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 कडेर म्हणटना कळ्ळें मेगेल ज्ञान तुका मेळटा. तेवय जाय न्ही तुका अभ्यासेपी असमर्थोसी. त्या वेळार मेगेल खातीर भगवत प्रिती जावन कर्मानुश्ठान करी. कळ्ळें. देवाकच हे कर्म देवाला प्रिती खातीर करता. वर्णविहित कर्म केल्यार देवा प्रितीची म्हणटा तूं स्वधर्माचरण करूचूर करता. तें कर्मानुश्ठान करूंक प्रारंभ करी. कडेर म्हणटना तांतूय तुका सिद्धीम अवाप्स्यसी म्हळ्यार कसं न्ही तुका ज्ञान मेळचें कर्मयोगा निमती ज्ञान मेळटा. कळ्ळें. तशी अन्य कसं म्हळ्यार अभ्यास कितली श्रेष्ठ म्हळ्यार मोक्षदायक जाते जाल्यार तो सांगता श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशेषते. अज्ञानपूर्वक अभ्यास म्हळ्यार आतां वेद शिकलीची चतुर्वेदय शिकतले जन आसताची बैपाट मारचे ते एक ಕೆಲವು ಜನ ಕೆಪಾಸಿಟಿ असता म्हूण तांतूल विशय कसले गोतना. सतत अभ्यासान बायपट करला खंयचे तांतूल सुक्त निमगेल्यार सांगता खंयचे मंत्र निमगेल्यार सांगता कसो निमगे सांग म्हणले कुडलो तो व्हडलो ज्ञानी म्हणचे न्ही तो पंडीत जाल्लो. तशे खातीर तो सांगता रस कसो न्ही म्हळ्यार पळय अज्ञानपूर्वक जावन वचचें अभ्यासा पशी ज्ञान श्रेष्ठ. बरी ज्ञाना पशी ज्ञान येयली म्हाका म्हूण सोडची न्ही ज्ञाना बलान ध्यान कोरता तें श्रेष्ठ. ध्यान करतना सकाम ध्यान म्हणस म्हाका अशें जेवका तशें जेवका हांव ध्यान करता तें सोड निश्काम ध्यान केलें तें श्रेष्ठ. निश्काम ध्याना पशी अपरोक्ष ज्ञान श्रेष्ठ. ताजे पशी श्रेष्ठ मोक्ष म्हूण तो कृष्ण सांगता. आनी तेदना भक्त कशी असताची म्हूण कळ्ळें. देवाल भक्त कशी असताची म्हणलेलो विशय कृष्ण सांगता. पळय कितलेकी जनान परमात्माला भक्त म्हणलें कुडलें तांकां हियळ सुचा आस कसो न्ही आगेली कोड भक्ती आख्खे कोड देव कसले ना जबाबदारी दुखून चुकोवन घेवचे देव म्हूण सांगून सर्व देवानाची चलायसुचे देवान चलायसुचे म्हूण निजावन बय केलो जन कसं करताचे अज्ञानी जन हियळसिताची अशी चलचल जनाक निर्लिप्त तर चलचल जना केलो जन जाय म्हणची पुराय देवान करचें म्हण देवाला वयर घालून नाका जाल्लेलें काम करपाचें देवान करचें न्हय म्हूण सांगून कळ्ळें. तशी करुणा दयना अशी पुराय आसता जाल्यार कृष्ण भक्तांक भक्त म्हळ्यार कसले म्हण भगवद्गीते तूं ताण सांगला पळय कळ्ळें. भक्तू म्हळ्यार देवासनान दोळ चिम्मी करून पांय पडतलो देवाल्या येद्राक नांदतलो तो न्ही जाल्यार ताका एक हांव लेखील तसलें ಸ್ವಲ್ಪ गूण आसूं का तो व्यक्ती मात्र तो भक्त मान म्हाका प्रितीचो म्हूण तसले ते कसं गुण द्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकारः सम दुःख सुखक्षमी सर्वेच गुण द्वेष्टा सर्वभूतानां सृष्टींत सुचे खंयची जिवीकय द्वेष कोरनच काय. आतां आमकां दिसच्या परमात्माला वयर भक्ती कोरका ताका न्ही अद्वेष कसले सांगले देवान म्हूण जाल्यार इतक म्हूण आलोचन करे. सर्व जीवराशी सृष्टी केलेलो कोण देवान. सर्व जीवराशींतू अंतर्यामी जावन आसूच कोण देव म्हणटना खंयच्या जिवाक कशी सृष्टी केला सृष्टी केले नंतर तांगेले अंतर्यामी जावन आसून तांकां चलायसुचे देवानच म्हणटना
कसं की पूर्व प्रारब्धान की पूर्व पुण्यान की ತಂಗೆಲೆ या ಜನ್ಮಾಂತುಲೆ ನಡೆ ನುಡಿ ಮಳೆ ಚಲನ ವಲನ ಪೂರೆ ದೇವಾಲ್ ನಿಮ್ತಿ ಜಾವುಚಿ ಅಸ್ತಾ ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಮೈಟ್ ರೀತಿ ಚೋಲು ಪುರ ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಚಾಂಗ್ ರೀತಿ ಚೋಲು ಪುರೋಚಿ ಜಲತ್ತೆ ತಂಗೆಲ್ ಪ್ರಾರಬ್ಧ समजावून परमात्मान ತಂಗೆಲ್ भितर रहीसून तंक चलायसूचे ತಂಗೆल प्रारब्ध समजावूनची कळवे तशावन आता त्या क्रूर जीवी यो वाईट ताका द्वेष करता अन्यकडं अनगत्य तो ओढ देवाला बघतो तशावन हांव ताका द्वेष करता असले द्वेषाना मुख द्वेषाना कारण कळवे ज्याला रे अनगत्य जावन अनगत्य नाही द्वेष कोरनच म्हणता परमात्मा तंतु अनगत्य द्वेष नक्काची नक्का कळवे कोणाकही आम्ही द्वेष केला रे परमात्मा द्वेष केला म्हणकेची त्यामुळे तांगेला अंगंतोय परमात्मा असं म्हणेल बई नव्हे तशावन कृष्णान सांगितले अद्वेष्टा सर्वभूतमानाम कोणाकही द्वेष करू नका म्हण तसल्या रे द्वेष करनाशिरा बिया जायतोय ना बा प्रीती कोरका तांका मैत्र म्हणले प्रीती कोरका म्हण म्हणले रे मैत्र म्हळ्या मित्रत्व कसं की एका पत्त्यात हक्का मात हक्क जागृत सांगता म्हणून कोण सांगत पळय मध्वाचार्य सांगता तस्य प्राणीपकारेण संतुष्टो भवतीश्वरः सुर्वेकची हक्क कष्ट येता म्हणून हक्क ताका कष्ट येयली कुठले कष्ट येऊ का ताणी सरपरेंजू का मागीर येऊन मेगेला निमगो का तेदन पळया मेगेल मित्र जाला रीते ते मित्रत्व म्हणाचो यो ताका कष्ट येयले म्हणून मरगुनू ताक बरे जेवचे तसं एक वाट दाखोवन दितलोची तो मित्र ಕೆಲವು मित्र कशे असता म्हळ्यार पळरे ತಂತ भितर हात घाल नको तुका लॉस जाता कष्ट जाता नकते ब्यारो म्हूण सांगून ताका तडशितात जाल्यार तन्नी जावन मित्र ಕೆಲವು मित्र कशे असताचे ताक जाय जाल्यार कोर नाही ते कसले चेडून जाल्यार मागीर पळया त्या नाका सुरवेक ताका तिळसूच जन ह्या परे आचार्य मध्व सांगतात तोच म्हणी जावन मित्र म्हणून तशी मागीर अन्य कसं नाही म्हूण म्हळ्यार अहंकार ममकार पुरे ताणे सोडका अद्वेष्ट सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्मम निरहंकार अहंकार ममकार कसले नका ये पळनी जावन सर्वय करचे परमात्मान सर्वय परमात्माला निमती जावचे म्हूण म्हणलेले ज्ञान कोणा आसता तांकां हे हाम केलेले मेगेल निमती जालेले हे मेगेले म्हणलेले अहंकार ममकार आसना कळ्ळें येयाती स्वर्गांत बारी सुकार असताना इंद्र निमगिता भूलोकांत तुगेला पशी श्रेष्ठ जावन राय कोणी असवे म्हूण येयत सांगता ना बा हांव श्रेष्ठ तशें हांव सशरीर जावन स्वर्गार आयला मेगेला पशी श्रेष्ठ भुंयचेर कोणेय नाची म्हूण म्हणले कुडले तागेले पुण्य ह्रासतेल की स्वर्गार दुखून तो भुंयचेर पडलो की म्हूण पुराणांत सांगता जितक मेगेला पशी श्रेष्ठ कोणेय ना म्हळ्यार ताणें अहंकार दाखयला बरें जालें न्हय तशें ना हम करता हरिही करता म्हूण म्हणलेलें का मनांत आसल्यार तर पूजा कर्मच्या केलं आम्ही करचे पुरे परमात्माला पूजा आम केलेलं नाही ते परमात्मानं मेगेल करीन करयले म्हणून लेखले म्हूण जाल्यार कळवे परमात्माक प्रीती जाता शिवाय हे मेगेल निमती जाल्लेले म्हूण आमी मस्त अहंकार दाखयले रे परमात्मा तो प्रीत न्ही की कितलो व्हड भक्त जावो कसले करो ताका अहंकार ममकार असले त्या नाका अन्य कसं न्ही म्हूण म्हळ्यार संतुष्ट संतोष आरासचे कळवे मागीर मय्यर्पिता मनोबुद्धी परमात्माला वैरी मन दवरन सुचे मागीर यस्मात न उद्विजते लोकात न उद्विजते चयः आम्ही कोणाकय बादविच्या नज कोणाले बादे निमती आम्ही उद्विग्न जावच्या नज अन्यकल्या उद्विग्नतेंत आम्ही घालूकय नज अशी कोण असता तो भक्त म्हाका मस्त प्रितीचो म्हणटा अनपेक्षः शुचिः दक्षः अनपेक्षः ताका कसले अपेक्षश्चा नज निर्लिप्त जावन सुका सुख दुःखांत समान स्पंदन कोरका कळवे यो न रश्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती कळवे दुःखाचे वेळ येतना परमात्माक आम्ही मस्त आराधन करता सुख येतना परमात्मा विषयी गोत ना आमकां तशी प्रयासच्या नज सुख असतनाय दुःख असतनाय परमात्माकची आराधन करतर सुका दोन्ही संदर्भ समान स्वीकार करचे आणि आमगेल कर्तव्य कसं असं त्या निर्लिप्त तर करचे परमात्माला उडगास करचे असल जन म्हाका भारी प्रीतीचे म्हूण म्हणटा तो यो न रश्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती म्हळ्यार खंयचे विशयांत भारी संतोष दाखोवच्या नज म्हाका भारी संतोश जाल्ले आज हांव लेखील जाल्ले अयो हांव हें काम जाता म्हूण लेखिल्लें जायनी न्हय अयो अशें करचें बे देवान म्हूण सांगून दुःख दाखोवचें हे प्रे नाका कळ्ळें कसं जाल्यार परमात्मान म्हाका दिलेले शुभ अशुभ परित्यागी कसं की जाल्लेले पळय चंगाकची परमात्मान केल्लेले म्हूण लेखतो कोण तो आमगेलो प्रितीचो म्हणून म्हणटा अन्य कसं म्हूण म्हळ्यार ताळमे सुचो ताळमे
मस्त ताळमे सुका ताका आणि शत्रू मित्र म्हणलेला अश्चाकनच मान अपमानांतय ताणे समान जावन सुका परमात्मान म्हाका कितले दिला तितल्यान हांव संतोशार आसता तृप्तीर आसता म्हणले कुका सदा सर्व काळ विहित कर्म करचे ते तागेले धर्म आणि ध्यान करचे हे प्रज्ञान साधन म्हणटाचे हे विशयांत अनुष्ठान आसूचे बाह्य आसक्ती कसं असं तंत दुखून मन तागेल दिकड म्हळ्यार मन निग्रह करून घेवचे बाह्य वचनाशी आणि परमात्माले तात्विक विषय पळय अर्थ करून घेवन ते अश्वे तश्वे म्हूण म्हळ्यार संदेह दवरूंक घेनाशी दृढनिश्चय ज्ञान हे भूतय परमात्माले साधन करचे कळवे अन्य कसं म्हळ्यार सदा सर्व कळ परमात्माल वैरीची मन दवरून सोचे स्थिरमती ही मन दवरून सोचे कळवे तो तशी आणि सर्वही परमात्माले अधीन म्हूण म्हळ्यार भावना सुचे तशें असल्यार कसले अधर्म तागेले जायना परमात्माला प्रीती सोडला म्हाका मिंगड कसले नाका परमात्माले विशयांतू आराधन करच्यांत अंतरंग बहिरंग शुद्धी जावका कळवे कोणें म्हाका उपकार केले नाका दुःख नाका परमात्मा हांव उपचार करना म्हणचे असल पुरे गुण सद्गुण म्हणून घेता स्थिर भक्ती सुचे असल भक्तमान म्हाका प्रितीचो म्हणून कृष्ण अर्जुनाले सांगता आनी सांगता हे पुराय गुण असले भारी संतोष नानतल्यार हांतुले एका गुण अळवडसून घेवचा प्रयत्न करता जिवनांतू तो आमगेल प्रितीक पात्र जाता तशी मागे सांगता एतू धर्म्यामृतमिदम यथोक्तम पर्युपासते श्रद्धदाना मत्परमा भक्ता ते अतीव मे प्रिय कृष्ण मेगेले भक्तालांतू कस गुण सुका म्हूण म्हणलेले पुरे एक विंगड 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 करून सांगता कळवे आणि सर्व या नातील जन दुर्गुणी म्हणून घेताची सर्व दुर्गुणांकय मूल कारण कसले म्हळ्यार भोगांतू अति आसक्ती इंद्रियार्थांतू अति आसक्ती जावन सुचे कृष्ण सुरवेक इंद्रियार्थ त्याग करी इंद्रिया वैरी निग्रह करी म्हणून सांगता पळय परोपकार कोरका क्षम गुण असुका निर्लिप्तते असुका निर्द्वंद्व जावन असुका या प्रचांग गुण या कोण जीवनांत अळवडसून घेता तो समाजांत चांग प्रजी जाता तागेल निमती समाज एक नमने आरोग्यकर जावन वाडता कळव्या मस्त आशिल तितले समाजाक कंटक जावन वाडतात तशी जायना नशी चंदाय रसुका जाल्यार समाज कंटक जावन आसूनच म्हूण जाल्यार तांणी हे पुरे चांग गुण जिवनांत वापरून घेवका म्हणटा आनी आते सद्गुण येवका जाल्यार परमात्माला वैरी एक आस्तिक्य नंबिका आसुका आमकां परमात्माला प्रज्ञाना परमात्मा आस म्हळेल विशयांत आस्तिक्यत म्हणटा पण तेची नातला रे कळवे आमकां परमात्माला भंय नातल्या बरी चल्ले नानतला रे आमी केल्ले सर्वय परमात्मा पळयता तो आमकां वायट कर्म केल्यार कसं एक शिक्षे रुपार शिक्षण दिता केल्लेले कर्माक फल दिता चांगा वायटाक चांग वायट फल मेळटा शुभाशुभ फल मेळटा तागेल खातीर आमी ताणें कशी सांगला जीवन कशी चलयसूच सांगला दान दय परोपकार सन्नडता विहित कर्म करचे ह्या रितीर जीवन चलयसूचे सांगला पळय सर्व कर्म त्याग फल त्याग करचे निष्काम जावन कर्म करचे विष्णू प्रेरणा विष्णू प्रित्यर्थ म्हणून उडगास दवरचे ह्या पुराय भावना आमकां आयल्या रे आमी प्रामाणीक जताची देवाले भंयान आमी सन्नडता आमकां सुखा चांग रितीर आमी जीवन कोरका म्हळ्याले भंय आसता कोणाक भगवत प्रज्ञाना ताका करुणश्च पुरो दयश्च पुरो ते तात्कालिक विशय त्या वेळी तागेले अगत्या खातीर विंगडाल वयर करून दाखोवचे दय दाखोवचे तशेंच पुरो इतक म्हूण म्हळ्यार पळय मनशाल वैराकलो करून दवरनासच्या पुरो प्राणी वैरी करून दवरचे म्हळ्यार भारी कश्टा विशय नवे अन्यक म्हळ्यार पाप आस पुण्य आस म्हळेले नमगनातील चार्वकवादी जन असताची तांणी लौकिका खातीर जीवन करताची तांकां परोपकार म्हणून गोतना चांग रितीर चलचे म्हळ्यार कसो म्हणून गोतना केदनकी नल्ली केदनकी खाल्ली कसकी खाल्ली कशकी जीवन केल्लें मोटरसे मनुष्य जावन येयल्याची केला वजन कशी म्हळ्यार मनुष्य जावन येयली सूख भोगच्या कची मनुष्य जावन आमकां प्राणी न्ही जाल्यार प्रज्ञ सनान मागीर सूख भोगचे कळना मनुष्य जावन येयल्या मान लायक करार भोंवजे प्राणी पुरे कारण आसवे ना न्हय तशी मनुष्य जावन येयले सूख भोगचे खातीर आमी जीवन आयिलीची म्हणून सूख भोगता म्हणून केन प्रकारेण कशी जाल्यार एक सकी रितीर दुड्ड करून तांणी सूख
सुख बघून मरताची हे पुरे हांग दुखून सांगलं ना कशी शरीर यात्रे पिचते न प्रसिद्धेद कर्मणा म्हळ्यार आमगेले एक जीवन यात्रा म्हणस हांग एक शरीर यात्रा मरतर काय शरीर यात्रा नानव म्हणलं तै की यातना की भोग शरीर खंयचे एक शरीर मेळटा आमकां ते शरीर यात्रा या कर्म शरीर म्हणटना तई अनेक लोकांतूय आमी खंय सकट वचून येवचें आसा आमकां मेळ्ळेलें शरिरा निमती ते घेवन म्हणटना ते दनाय ते शरीर यात्रा समजोवपाक हांग केल्लेले कसले एक चंग आस पळय चंग कर्म तेजे फल आमकां थंय मेळचें कळवा नानतला रे आम्ही तई नाही हांगानी तशेंच ताचे जिवनांतो ताजे खातीर अध्यात्म साधन जावका मात्र न्ही समाजांतूय आमगेल निमती आरोग्यकर वातावरण आसूं का म्हूण जाल्यार रे कृष्णान सांगिल तशें आमी जीवन कोरका भगवद्गीते कसं सांगता कृष्ण ते जीवन कोरका कळवा तशी भगवत भक्ती त्या भगवत भक्तीक पूरक जावन वचचे केल्लो गूण सांगला पळय तशी त्या रितीर आमी जीवन कोरका म्हूण सांगून कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय एक परमात्मान सांगील गुण निर्लिप्तता स्थितप्रज्ञत्व कसं कष्ट पळय एकलो राय शिलकय ताका एक मित्र शिलकय कळवा रायाला येतना तो रायाला म्हणटकय इतले भोग भाग्य पुरे तुकस राज्य चलायसिता व्यवहार करता सकड करता जाल्यार तुका कर्मयोगी म्हणटाची कसल्याक म्हूण म्हणटकय राय म्हणटकय त्या रहस्य तुका हांव सांगता पळय सुरवेक मेगेल अरमने मुल्ल मुल्ल पळोवन यो तूं कसले बाकी सोडून नज मुल्ल्या वचून पळोवन येवका वतना हातांत एक दिवो धरी ते दिवो निवनोचे नज जाग्रतेरी पळोवका म्हण कडे तशी तो हातांत एक दिवो दवरून सगळे अरमने पळोवन होऊन येयल खंय रायून निमगीत खंय अरमन पळयल वेळ कशें आस खंय सगळे कस ते चंदाय पळयल वेळ म्हण कडे तो मित्र सांगता खंय वैरया तूं सांगली म्हण हांव अरमन पुर्ती भोंवन येयलो जाल्यार रे मेल हातान तसो दिवो उडूचे नज म्हूण तूं सांगिल्लें न्हय मन सगळें ताजे वर आशिल्लें देखून तुगेलें अरमने सौंदर्य खंयचें म्हणल्यार कसं आस म्हाका कसलें कळलेलें ना म्हूण बाई भावपडोच्याक जाय न्ही मेगेल गमन पुराय दिव्यादी कडेन आशिल्लें म्हण तेन्ना राय म्हणाल की म्हाका कर्मयोगी म्हूण कसलें म्हणचें म्हळ्यार मेगेले विशय इतलोच कसलें म्हळ्यार रे पळय हांव सिंहासनार बसला पुराय राज्य व्यवहार पळोवन घेता कळ्ळें राजकीय व्यवहारस भोग बघता सुख बघता लायक अन्न जेवता चटवटिकस मेगेले पुऱ्याचे मध्यंतू असला रे हाव कळ्ळें त्या मेगेले एक देव मेगेल हृदयांतूल देव आध्यात्मिक म्हळ्यार एक दिव वचना माय तो उडून वचना अशें मेगेल मन पुरय ते देव म्हळ्यार दिव्यारी आशिल्लें देखून हें भोग भाग्य पुरय मन तंतू आसना भोगता म्हाका कोणकी हाडून लायक भांगरा वाटी दवरताची वाडटाची ते जेवता जाल्यार मेगेल मन खंय आसता परमात्माल वैरी आसता तशें म्हण हांव जेवेली कसं न्ही रुचस्की ना की चांकी ना की आजी भांगरा वाटी दवरला की तांदूळ खंयच्यारी म्हाका मन वचना म्हण म्हणटा आसा तशें हांव न्हू हांव सर्व मेगेल व्यवहार कोर न्हू राय जावन आसूं न्हू सर्व भोग बगून ते भोग्गना नतल्या वरी राजकीय व्यवहार हांव चलायसी जाल्यार चलायसिना नतल्या वरी कसले भोग अनुभविसिनातल्या वरी निर्लिप्त जावन आशिल्ली देखूनची म्हाका कर्मयोगी म्हणटाची म्हणून तशी परमात्मान आमकां जन्मा पेटयला म्हळ्यार ताका कसो एक उद्देश आसुनूची भुंयक पेटयला ताणें हे शरीर आमकां दितना हे शरिरान कसो एक उद्देश आसा म्हणून ते शरीर सार्थक करून घेवका न्हय जाल्यार आमी आध्यात्मिक कडेन परमात्मा कडेन मन दवरनाशी शरिरा जाय आशिल्ले चटवटिके कडेची भोगा कडेन मन दवरलें म्हूण जाल्यार सुख दुःखाक आमगेल स्पंदन चड जावन सुख दुःखादी बाध आमगेल मना येता खंय निर्लिप्तत आसता थंय सुख येयल्यार दुःख येयल्यार एकल्याक आसता कळ्ळें तशी आनी कसा म्हूण म्हळ्यार पळय परमात्मान सांगचे गूण पळय आतां आनीक सांगचे जाल्यार करुणा पळय काशी यात्रा चमकल्ली कितले की साधू जन त्यांनी गंगा तीर्थ घेवन येता थंय चमकल जन न्हय ते पुरे घेवन येयल्यांची तांकां एक आशिकी कसलें म्हळ्यार रामेश्वरांतू लिंगाक त्या गंगे हाण अभिषेक करचे वापस काशी वचे ते एक तशीची ताजें एक सार्थकता म्हण आसा कळ्ळें तशी तांणी घेवन येत रसची राजस्थानाची मरुभुमी मेळ्ळी चमकून येवची न्हू ते दनपुराय थंय एक वंट शिलकय त्या उद्दानान अशी तांनीन वळवळ येत शिलकय त्या साधू जनांक मस्त मर्क तांकां बेजार जाल्यार उदास तांगेले विंगड ना न्हय बारीक करून येत तांकां जाल्यार कसो करचें म्हणटना तांतूंतलो एकलो साधू
तागेला आत्ता गंगा पात्र आशिल्लें न्हय रामेश्वराक अभिषेक कोर म्हण वेलें तेंचे भितून ते वणटेक मानचे इतके तशी घे पळय बरले सादू म्हणटा की कस केल्ली तुवें आतां रामेश्वराक कसले तूं अभिषेक करता म्हणटा तो म्हणटा की पळय हांव रामेश्वराचे देवाक अभिषेक केलो म्हण लेखून ताजे तोंडान तूं उदक घालें इतक म्हळ्यार देव रामेश्वर आसूचो तो हांगा येस वयनवे हे वणटेल जिवान तूं आस वयनवे म्हूण कळ्ळें तशी करुणे नानतिले जिवाल वैरी कारुण्य दवर नाशिल मेगेल भक्ती करी म्हूण कृष्णान काही सांगलावे नानो ताचे खातीर मैत्र हा करुणा एवच म्हूण म्हणलें तशें न्हू आमी कृष्णान सांगिल तशी चल्लींची म्हूण जाल्यार कळ्ळें त्या रितीर भक्ती आमी आतां भक्त आमी भक्त म्हूण म्हणटाचे आमी हांवय मस्त भक्ती करता देवा माळकोन दिता भजन म्हणटा स्तोत्र म्हणटा सगळो दीस देवाल काणी वाजयता सगळी बाई व्हड भक्त आमी जाल्यार हे गूण पुरे आमगेल्या हांगान सुकावे असं बे की हे गूण आमी वापरून घेतला ह्या पुरे आलोचना करून आमी जीवन केल्लें म्हूण जाल्यार सार्थक जाता तशी सुका आमी तशी आजक 12 अध्याय जाल्ले आनी पांय दुखून क्षेत्रज्ञ योग पळया आजी सांगील सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदार समर्पण करता कैन माचा मनसेंद्रियर वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावान करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता